माझं नाव कविता दिलीप शिंदे। मी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे आणि माझा प्रभाग क्रमांक 23 आहे। वॉर्डातल्या समस्या आणि मी त्याच्या उपर एक सांगू शकते की मी महाराष्ट्र महिला आयोगाच्या ज्या आपल्या आदरणीय रुपालीताई चाकणकर आहेत यांच्याबरोबर पण जोडलेली आहे। सर्वप्रथम महिलांसाठी चालवावे असे उपक्रम याच्यात मी माझा संपूर्ण वाटा द्यायचा प्रयत्न करेल आणि ज्या आपल्या वॉर्डामध्ये किंवा प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या 100% सोडवण्याचा प्रयत्न करेल। तशा सगळ्या दादांच्या लाडक्या बहिणींनी मला सपोर्ट करावा ही सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करते। वॉर्डामधल्या सध्या समस्या आहेत ज्या ओपन स्पेस आहेत तिथे ओपन स्पेसमध्ये रिकामे लोक धुडगूस घालतात त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रबंध करेल। इच्छुक ठिकाणी काही ठिकाणी मंदिर वगैरे किंवा जिथं ओपन स्पेसमध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी किंवा जे इक्विपमेंट पाहिजेत त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल। वॉर्डातले इंटरनल रस्ते जे आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न करेल एवढं आहे। आणि पाण्याची समस्या तर आहेच आहे पण पाण्यावरही पाण्याचा टायमिंग जो आहे आमच्या प्रभागात ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो की पाणी कधी पण सोडतात। तर शक्यतो किंवा 100% असं मी ग्वाही देते माझ्या सगळ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना की पाण्याचा प्रश्न टायमिंगचा आपण हा नक्कीच सोडवू। साफसफाई संदर्भात पण आहे पण महानगरपालिकेच्या गाडी वगैरे सध्या तरी वेळेवर येतात पण कधी कधी येत नाहीत। महिलांना थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यातही आम्ही मदत करू। आमच्या प्रभागामध्ये N2 N3 दिशा नभांगण ठाकरे नगर विश्रांती नगर पुंडलिक नगर हा एरिया आहे तो। माझ्या वॉर्डाची लोकसंख्या आहे मतदार संख्या आहे 38,102 म्हणजे 102 वगैरे असं आहे। महिलांना सक्षम करण्याचे उपक्रम राबवून जितक्या महिला स्वतः आत्मनिर्भर होतील तसं दादांनी आता 1500 रुपये देऊन ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्यावर काम आपण करतोच आहेत पण त्याच्या उपर पण ज्या महिला आहेत ज्या की घरी बसलेल्या आहेत आणि खूप महिला अशा म्हणतात की कविता आम्हाला काहीतरी घरी बसून पण उद्योग पाहिजे अशा मैत्रिणींसाठी पण आम्ही प्रयत्न करू ॲज अ राष्ट्रवादी पार्टी म्हणून। निवडून आल्यावर सगळ्यात पहिलं काम आदरणीय आमचे पक्षाचे अजितदादा आणि रुपालीताई चाकण यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील जेवढ्या समस्या आहेत पाण्याची आहे कचऱ्याची आहे किंवा लाईटचा पण बऱ्याच आता मध्ये इश्यू येतोय त्याच्यावर मी नक्की काम करेन। माझं सामाजिक कार्य मी लास्ट 20 ते 25 वर्षापासून सामाजिक कार्य करते। गो विथ ग्रीन कृषक फाउंडेशन अशा बऱ्याच वेगवेगळ्या कचरा निर्मूलन आहे प्लास्टिक निर्मूलन आहे अशा बऱ्याच घटकांबरोबर मी काम करते आणि महिलांचे पण बरेच कार्यक्रम आम्ही राबवतो। युवा पिढींना एक सांगू इच्छिते जे सुशिक्षित आहे ज्यांना समाजासाठी काही करायचं आहे त्यांनी निश्चित पक्षात यावं छान काम करावं आणि जे नवीन मुलं आहेत त्यांनी उलट आम्हाला अप्रोच करून जर सांगितलं की नाही अशा पद्धतीने आम्हाला आवश्यकता आहे अशाही आम्ही संमेलन किंवा अशाही एक डोक्यात प्रोजेक्ट आहे जे की 10वी 12वीची मुलं असतात त्यांच्यासाठी 8वी 9वीलाच आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम किंवा करिअर गायडन्स टाईप प्रोग्राम करायचा तो एक इच्छा आहे मला कारण मी स्वतः NID NIFT आणि आर्किटेक्चरच्या मुलांचं फाउंडेशन घेते त्याच्यामुळे एज्युकेशन सेक्टरमध्ये काहीतरी एक वेगळं क्रांती करायचं असा एक विचार मानस धरून आलेली आहे। हो मी स्वतः BSc कम्प्युटर आहे NID NIFT आर्किटेक्चरच्या मुलांचं फाउंडेशन वगैरे घेते। भारतातली नोंद संस्था आहे जी BRDS म्हणून डिझायनिंग आणि ड्रॉइंगचं बघते त्याच्याशी मी निगडीत आहे। बास्केटबॉल असोसिएशनचं मॅनेजर म्हणून मी बऱ्याच वर्ष काम केलेलं आहे। मी स्पोर्ट्सशी सुद्धा निगडीत आहे आणि महिलांच्या फिटनेसवर बेसिकली हा मला एक काम करायचं आहे आणि हा एक प्रस्ताव मी आमच्या रुपालीताईंना मागे पण बोललेली आहे की ताई मला महिलांच्या फिटनेसवर एक आपण काहीतरी छान एक सेमिनार वेबिनार अशा टाईप घेऊ म्हणून। मी कविता दिलीप शिंदे पूर्व विधानसभा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष। धन्यवाद।